नमस्कार, माझं नाव आहे मनोज ठेवळे आणि मी आज तुम्हाला सांगणार आहे की ITI ॲडमिशनमध्ये नवीन कॅन्डिडेट्सचं रजिस्ट्रेशन कशा पद्धतीने करायचं. त्यासाठी आपल्याला सर्वात प्रथम admission.dvet.gov.in या वेबसाईटवरती जायचं आहे आणि तिथून न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन फॉर्म या बटनावरती क्लिक करायचं आहे. तिथे गेल्यानंतर आपल्याला इथं वरती एक कॅप्चा नावाची टेक्स्ट दिसते, ती आपल्याला खाली या टेक्स्ट बॉक्समध्ये टाईप करायची आहे जशीच्या तशी. त्यानंतर कंटिन्यू बटनवरती क्लिक करायचं. टाईप केल्यानंतर त्यानंतर इथं कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन म्हणजे उमेदवार नोंदणी स्वतःची माहिती आपल्याला भरायची आहे. पूर्ण व्यवस्थित आपल्या मराठीमध्ये माहिती वाचून घ्या आणि पूर्ण व्यवस्थित भरायची आहे. त्यानंतर रजिस्ट्रेशन बटनावरती क्लिक करायचं आहे. रजिस्ट्रेशन बटनावरती क्लिक केल्यानंतर पासवर्ड इथं आपला पासवर्ड भरायचा आहे. नंतर इकडे पासवर्ड पुन्हा टाकायचा आहे आणि कन्फर्म रजिस्ट्रेशन या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला मिळालेला रजिस्ट्रेशन नंबर हा लिहून घ्यायचा आहे. त्यानंतर गो टू ॲप्लिकेशन या बटनावरती क्लिक करायचं. त्यानंतर इथं पूर्ण स्वतःचा पत्ता भरायचा आहे आणि सेव्ह अँड कंटिन्यू. त्यानंतर पुन्हा आपल्याला समोर आल्यानंतर इकडे आईवडिलांची माहिती भरायची. इकडे पूर्ण वडिलांची माहिती लिहायची आहे आणि इकडे पूर्ण आईची माहिती लिहायची आहे. त्यानंतर इथं आपण हँडिकॅप वगैरे असल्यास ती माहिती भरायची. त्यानंतर आपण याआधी ITI केला आहे का किंवा नाही केला आहे का ही सर्व माहिती व्यवस्थित आपण भरून घ्यायची आहे. NCC वगैरेमध्ये तुम्ही पार्टिसिपेट केला का. त्यानंतर सेव्ह अँड कंटिन्यू. त्यानंतर आपल्याला 10वीत मिळालेले मार्क्स आपण पास आहे फेल आहे ती भरायचं आहे. त्यानंतर इथं संपूर्ण गुण. त्यानंतर आपण 10वी कुठे गेली, महाराष्ट्राच्या बाहेर गेली की महाराष्ट्रामध्ये गेले, त्या शाळेचा डिस्ट्रिक्ट, त्या शाळेचा तालुका आणि त्या शाळेचे गाव असं आपल्याला इथं निवडायचे आहे. आणि इथं पूर्ण माहिती भरायची आहे, मार्क्स भरायचे आहेत. त्यानंतर इथं मार्क्स पूर्ण भरल्यानंतर आपल्याला इथं टोटल पर्सेंटेज दिसेल, ॲटोमॅटिकली गुणांची टक्केवारी निघेल आणि फायनली सेव्ह अँड कंटिन्यू या बटनावरती क्लिक करायचं आहे. सेव्ह अँड कंटिन्यू केल्यानंतर इथं आपल्याला हे बटन दिलेलं आहे, या बटनावरती क्लिक करायचं. त्यानंतर सेव्ह अँड कंटिन्यू आणि ॲक्सेप्ट मान्य या बटनावरती क्लिक करायचं. त्यानंतर फायनली आता आपल्याला आपला अर्ज सबमिट करायचा आहे. त्यासाठी सबमिट ॲप्लिकेशन या बटनावरती क्लिक करायचं आणि आता आपला अर्ज पूर्णपणे सबमिट झालेला आहे. आणि आपल्या अर्जाची प्रिंट घ्यायसाठी आपल्याला प्रिंट डॉक्युमेंट किंवा प्रिंट ॲप्लिकेशनवरती क्लिक करायचं आणि आपला अर्ज डाउनलोड होऊन जाईल आणि ती प्रिंटआउट आपल्याला जवळच्या ITI शाळेमध्ये जमा करायची आहे. धन्यवाद. तुम्ही माझा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद.